सो माझे काही टेक्निशियनचे डाऊट आहेत ते तुम्ही क्लिअर करता का? वाय नॉट गायज, वेलकम बॅक टू चॅनल. सो तुमचे काही टेक्निशियनचे जे डाऊट्स होते, म्हणजे जे काही आहेस मला कमेंट्समध्ये किंवा मग जे पण नॉर्मली होत आहे, मुलं विचारत आहे, ते मी सॉल्व्ह करणार आहे. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट डाऊट. तर जे तुमची एक्झाम आहे ना, ते IBPS न कंडक्ट केली आय थिंक. सो IBPS न जर कंडक्ट केलेली असेल तर तिथे अँसर की भेटत नाही, म्हणजे तुम्ही काय अटेम्प्ट केलेलं होतं ते भेटत नाही, TCS सारखं नाही भेटत. तर तुम्हाला स्कोर भेटून जाईल, कारण की लास्ट पण AE वगैरेची रिक्रुटमेंट झाली तेव्हा स्कोर भेटलेला होता. तर स्कोर त्यांनी द्यायला पाहिजे होता. अनफॉर्च्युनेटली त्यांनी स्कोर दिलेला नाही, त्यामुळे तशी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली तुमची. तर ते दिलं असतं तर थोडंसं ट्रान्सपरंट आणि तुम्हाला माहिती मिळाली असती की नेमका तुमचा स्कोर किती आला. तर ते देऊ शकत होते पण त्यांनी दिला नाही. तर अँसर की भेटतच नाही जर एक्झाम IBPS न कंडक्ट केली असेल तर. तर ते क्लिअर झालं. तर ऍक्च्युअलमध्ये कसं झालं की जो तिथे लिस्ट आहे ते 1:2 म्हणजे एका पोस्टसाठी दोघं जणांना DV साठी बोलावलेलं आहे. तर आता कसं होणार की पहिले DV होऊन जाईल आणि डायरेक्ट तुम्हाला ईमेल येऊन जाईल किंवा मग मेसेज येऊन जाईल की तुम्ही जॉईन व्हा. किंवा मग एक लिस्ट पण ते लावू शकतात की एवढे लोक आता जॉईन होऊन जा. ऑलरेडी त्यांनी 1:2 मध्ये DV केलेला आहे. जर फर्स्ट पर्सन जॉईन नाही होत असेल, एक जागा असेल, दोघाला त्यांचा DV केला, एक पहिला जर जॉईन नाही झाला तर मग दोघाला दुसरा जो राहील त्याला कॉल येणार, ईमेल येणार, मेसेज येणार की तुम्ही आता जॉईन व्हा. सो हा अर्थ आहे 1:2 चा. मे बी ते लिस्ट लावू शकणार किंवा मग डायरेक्ट तुम्हाला कॉल करेल की बा पहिल्यांदा जॉईन नाही केलं तर तुम्ही येऊन जा, असं नाही म्हणून पहिल्यांदा जॉईन नाही केला डायरेक्ट तुम्हाला मेसेज येणार. हा अर्थ होते 1:2 DV साठी बोलवण्याचा. त्यामध्ये आता असं आहे की काही मुलं ज्यांचं काही कुठे आहे नाही आणि टेक्निशियन 3 मध्ये झालं त्याचं तो वेल अँड गुड, खूप छान झालं, तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. पण जे ऑलरेडी कुठे वर्किंग आहे जसं की डिस्कॉम मधून तुम्ही म्हणजे जन्कोमध्ये ॲज अ टेक्निशियन 3 कधी पण यायला पुरवते तुम्हाला, अकॉर्डिंग टू मी. बाकी तुमचा कॉल राहील. त्यानंतर जर तुम्ही ट्रान्सकोमध्ये पण असेल तर आय विल से की तुम्ही जन्को टेक्निशियन 3 जॉईन करा, बिकॉज हे जे तुमची पोस्ट आहे इथे ट्रान्सको आणि डिस्कॉममध्ये आय थिंक ते 3 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आहे. तिथे तुम्ही ऑलरेडी डायरेक्ट परमनंट पोस्टवर जॉईन होणार. तर ते तुमच्यासाठी चांगलं होईल, कारण की तुम्हाला तिथे अप टू 60,000 पर्यंत पगार भेटून जाईल आणि पहिल्या दिवसापासूनच जेव्हा तुम्ही जॉईन होणार तेव्हाच परमनंट होऊन जाणार तुम्ही. तर त्या रिझनमुळे मी म्हणत आहे की तुम्ही टेक्निशियन 3 जन्कोमध्ये जॉईन करा. एक तर परमनंट पोस्टिंग आहे आणि सॅलरी जास्त आहे. सपोज तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करत आहे, सपोज एक कमेंट आहे की रेल्वे टेक्निशियन 3 आहे, तर ते डिपेंड करते तुम्हाला. ते म्हणत होते की आम्हाला चेन्नईला पोस्टिंग आहे, सो चेन्नई दूर आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रात यायचं असेल तर पुन्हा तुम्ही पण महाजनको टेक्निशियन 3 जॉईन करू शकता, प्रोव्हाइडेड दॅट की तुमच्या जवळ म्हणजे एखादा पॉवर प्लांट असावा, म्हणजे तुम्ही मागे पुढे तिथे पोस्टिंग घेऊन तुमच्या घरापाशी राहू शकता. इन केस मग तुम्ही खूपच दूर असाल सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तर येऊनच जा, कारण की मग महाराष्ट्रात कुठे ना कुठे तुम्हाला पोस्टिंग भेटेल आणि इच्छा आणखी काही थोड्याफार दुसऱ्या एक्झाम क्रॅक करून तुम्ही इथे सेटल होऊ शकता महाराष्ट्रात राहू. तर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये खूप दूर असाल तर येऊन जा. जर तुम्हाला घरापाशी पोस्टिंग पाहिजे नसेल तर येऊन जा, जर तुमच्या घरापाशी पॉवर प्लांट असेल तर. सो हे काही डाऊट्स होते जे की मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट शॉर्टमध्ये, तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.